तर आरबीआयने निर्बंध लावल्यामुळे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक सध्या तरी बंद आहे। तर ठाण्यातील या बँकेच्या ब्रांचच्या बाहेर खातेदारांची मोठी गर्दी सध्या उसळलेली आहे। तर खात्यातून एकही रुपया काढता येत नसल्याने खातेदारांची चिंता मात्र कमालीची वाढलेली आहे। न्यू इंडिया बँकेला आरबीआयने सील केल्याच्या नंतर आता खातेदार चिंताग्रस्त आहेत। नेमके खातेदारांना काय वाटतं, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांना कुठल्या प्रकारच्या सूचना या बँकेकडून आल्या आहेत का, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ताई, काय सांगाल, तुमचं न्यू इंडिया बँकेमध्ये किती वर्षापासून खातं आहे? सडनली न्यूज आ गया कि बैंकरप्सी हो रहा है, इसके वजह से सब लोग खड़े हैं लॉकर के लिए। I'm from 90%। बैंक की तरफ से कुछ सूचना है आपको? नहीं, कुछ नहीं। इनफैक्ट न्यूज से ही पता चला है। और इनफैक्ट इवन फैसिलिटी इतना कुछ अच्छा नहीं। 2-3 घंटे से लोग एक ही जगह पे खड़े हैं। बोला है कि लॉकर्स तो अवेलेबल होंगे लेकिन विड्रॉल अवेलेबल नहीं। और लॉकर्स ओनली twice in a week, सैटरडे फ्राइडे सैटरडे भी ऑपरेशन। तो वो तो प्रॉब्लम है ना सबके। वहाँ पे उन्होंने बोर्ड लगाया कि एवरी डे आप आ सकते हो करके। नहीं, अभी अनाउंस किया 2 days ओनली। 30 वर्षापासून खाते आमच्या इथे 30 वर्षापासून खाते आहे। बँकेकडून काही सूचना आल्या होत्या? नाही। आता आज सकाळी आम्हाला न्यूज मिळाली व्हॉट्सअपवर की न्यू इंडिया बँकला आरबीआयने बंद केलंय बँकिंग ऑपरेशन्स। आणि सध्या रांग लागलेली आहे, त्या रांगेचं नेमकं कारण काय? लॉकर ऑपरेशन साठी सध्या तर बोलतात की दररोज देतील, बँकेच्या वेळेत वर्किंग आवर्स मध्ये लॉकर ऑपरेट करायला देणार, पण आता त्यांचं काही सांगता येत नाही। म्हणून आम्ही म्हटलं जोपर्यंत आहे वेळ तोपर्यंत बघून घेऊया। पोलिसांचं देखील म्हणणं आहे की कोणी गदारोळ करू नका, सध्या तुम्हाला बँकेकडून जे लॉकर्स उपलब्ध केले जात आहेत ते मिळतील आणि आपण त्यांना सहकार्य करावे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।